नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्र हो, आपण बघत आहोत की महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी आणि महापुरामुळे जे शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. त्याच्यानंतर खूप मोठ्या बैठका झाल्यानंतर पॅकेज जाहीर झाले. पॅकेज जाहीर झाल्याच्या नंतर आता पंचनामे आणि अहवाल जसे प्रस्ताव सादर होत आहेत त्यानुसार त्या जिल्ह्याकरिता वेगवेगळ्या स्वरूपाच्या नुकसानीमध्ये एसडीआरएफ, एनडीआरएफ यांच्या निकषाला धरून काही गोष्टीमध्ये शिथिलता कमी जास्त करून शेतकऱ्यांकरिता रोज जवळपास नवनवीन शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहेत मित्रांनो. ते आपण रोजच बघत आहोत. सकाळ दुपार संध्याकाळपर्यंत जो काही शासन निर्णय निर्गमित झाला त्यानुसार शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यानुसारच काल सुद्धा एक शासन निर्णय निर्गमित झालेला आहे मित्रांनो शेतकऱ्यांकरिता. हे शेतकरी कोणते, तर ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेलेल्या होत्या, जे शेतकरी नदीकाठच्या नाल्याकाठचे शेतकरी होते त्यांच्या जमिनी खरडून गेलेल्या होत्या, त्या सर्व शेतकरी बांधवांकरिता एक शासन निर्णय निर्गमित झालेला आहे मित्रांनो. ज्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील बरेचसे जिल्हे आहेत. त्या बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये किती शेतकरी आहेत, कोणते जिल्हे आहेत आणि सर्व निधी, एकूण निधी किती आणि एकूण शेतकरी किती आहेत या संदर्भात ही महत्वपूर्ण माहिती आपण समोर घेऊन आलेलो आहे मित्रांनो. चला तर व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हालाही कळेल की तुमचा जिल्हा आहे का आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये जर तुमचा समावेश असेल, त्या जिल्ह्याचा समावेश असेल या अनुदानामध्ये, तर तुम्ही त्या वरिष्ठ पातळीवर सर्व अधिकाऱ्यांशी, कर्मचाऱ्यांशी संपर्क साधू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, बघूया या निर्णयामध्ये काय मेन्शन केलेलं आहे. तर काल निर्गमित करण्यात आलेल्या या शासन निर्णयानुसार जवळपास 15 जिल्हे आहेत मित्रांनो. ज्या 15 जिल्ह्यामधल्या जवळपास 88,649 शेतकऱ्यांकरिता जवळपास 123 कोटी 44 लाख रुपये 57,000 रुपयाचा निधी वितरित करण्यात आलेला आहे मित्रांनो जवळपास. तर मित्रांनो, ही मदत या शेतकऱ्यांना कशा प्रमाणात मिळणार आहे, तर पॅकेज मध्ये जे जाहीर झालेलं होतं त्यानुसार जवळपास हेक्टरी 45,000 रुपये नुसार शेतकऱ्यांना या मदतीचं वितरण होणार आहे आणि जवळपास 123 कोटी 44 लाख 57,000 रुपयाची ही संपूर्ण निधी आहे मित्रांनो, जी या सर्व शेतकऱ्यांमध्ये वितरित केल्या जाणार आहे. यामध्ये सर्व विभाग आहेत, त्या विभागातले कोणते जिल्हे आहेत ते बघूया. तर यामध्ये नागपूर विभागामधला नागपूर, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली असे जवळपास 4 जिल्हे आहेत मित्रांनो. तर या 4 जिल्ह्यामधून या 4 जिल्ह्यामध्ये 243 शेतकरी पात्र ठरलेले आहेत मित्रांनो. तर विभागानुसार जी रक्कम आहे, जे अनुदान मिळणार आहे, हे व्हिडिओच्या शेवटी पाहूया. पहिले विभाग, त्या विभागातले जिल्हे आणि त्यामध्ये किती शेतकरी पात्र ठरलेले आहेत ते बघून घेऊया. नागपूर विभागातलं बघितलं आपण मित्रांनो. नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या 4 जिल्ह्यांमधून जवळपास 243 शेतकरी पात्र झालेले आहेत. छत्रपती संभाजीनगर मधले धाराशिव, लातूर आणि नांदेड हे जिल्हे आहेत. या तीनही जिल्ह्यामधून जवळपास 81,274 शेतकरी पात्र ठरलेले आहेत मित्रांनो या अनुदानाकरिता. या पुढचा विभाग आहे तुमचा